मकर राशी. नमस्कार, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकजशास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण 2024 या वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि त्याचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत. या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह विशेष राशी परिवर्तन करतायत. 10 ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये येतोय. 12 ऑक्टोबर या दिवशी शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये येतोय. 17 ऑक्टोबर या दिवशी सूर्य ग्रह तुळा राशीमध्ये येतोय. 20 ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये येतोय. 29 ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये येतोय. मग राशी परिवर्तन केल्यानंतर हे ग्रह मकर राशीच्या जातकांवरती कशा प्रकारे परिणाम करतील, याचबरोबर महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबाल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आपल्या जीवनात काही समस्या असतील, आपल्या जीवनात काही अडचणी असतील, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाही आहे. या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण जर संपर्क केला, आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण प्राप्त होतील. मकर राशी, प्रथम स्थान ज्या स्थानाला आपण तनुभाव म्हणतो, या स्थानाचा स्वामी शनी देवता द्वितीय स्थानात विराजमान झालेला आहे. मनामध्ये जे जे चिंतन कराल त्या त्या सुखांची प्राप्ती करून घेतल्याशिवाय तुम्ही राहत नाहीये. अगदी आकाश ठेंगणं झालंय की काय असं तुम्हाला वाटायला लागेल. कारणही तसंच आहे. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावरती भरभरून होते. या महिन्यामध्ये आलेल्या धनाचा सदुपयोग करा हे सांगणारा हा महिना आहे. कुटुंबाला आपल्या सुखामध्ये आपलंसं करून घ्या. आपलं सुख दुःख त्यांना सगळं सांगा. एकटे राहू नका, एकाकी पडू नका. मनाची द्विधा अवस्था होऊ शकते, तिला स्थिर करा हे सांगणारा तो महिना आहे. द्वितीय स्थान ज्याला धनस्थान म्हणतात, या धनस्थानामध्ये स्वतः या स्थानाचा मालक शनी देवता स्वतः विराजमान आहे. पूर्वाजित चाललेल्या कोर्टाच्या केसेसचे निकाल तुमच्या बाजूने लावून देणार आहे. थोडीशी डोळ्याची नेत्रांची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. खाद्यपदार्थ खात असताना बाहेर तुम्हाला स्वतःच्या जेवणावरती विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. छोटं मोठं आरोग्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो, पीडा तुम्हाला जाणवू शकते. खाण्यापाण्यामध्ये तुमच्या बदल होता कामा नये, ही गोष्ट तुमच्यासाठी विशेष. त्याचबरोबर परिवाराला बरोबर घेऊन चला हेही सांगणारा हा महिना आहे. तृतीय स्थान, या स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलंय, शक्तीचं स्थान म्हटलंय. स्वामी गुरुदेवता हा विशेष तुमच्या पंचमस्थानामध्ये विराजमान झालाय आणि त्या मीन राशीमध्ये राहू ग्रह विराजमान. तुमच्या पराक्रमाला तोड नाही आहे. जे म्हणून कार्य तुम्ही हातामध्ये घ्याल ते तुम्ही यशस्वी करून सोडणार आहात. या कामाच्या निमित्तानं छोटे मोठे काही तुमचे प्रवास संभवणार आहेत. राहिलेलं पूर्वीचं शिक्षण तुम्ही या महिन्यामध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जर पाऊल उचलत असाल तर ते यशदायी, कीर्तिदायी, लाभदायी ठरणार आहे. बहीण भावांना आपलंसं करून घेतलेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये असलेल्या समस्या अडचणी या तुम्ही मार्गी लावताय. जीवनातले त्यांचे संकट तुम्ही दूर करताय. त्यामुळे ते तुम्हाला तुमचं विशेष असं त्यांच्या जीवनामध्ये असं एक अस्तित्व तुम्ही तयार केलेलं आहे. तुम्हाला मुख्य मानताय, इष्ट मानताय, तुम्हाला ज्येष्ठ मानताय. याच गोष्टी तुम्हाला पुढे कंटिन्यू करायच्या आहेत. व्यवसाय सुरू करताय, नक्की करा, यशदायी. नोकरीमध्ये बदल आहे, स्वीकारा, पुढे चला. अपयश येतं, अपयशाने खचून जाऊ नका. अपयश हीच यशाची पहिली पायरी. हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही विजयी झालात. चतुर्थ स्थान, स्वामी मंगळ देवता 20 ऑक्टोबरला गेले आहे सप्तमामध्ये. नात्यातल्या एखाद्या व्यक्तीबरोबर विवाह, नात्यातल्या एखाद्या व्यक्तीबरोबर भागीदारीमध्ये व्यवसाय, जवळच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याचा हा आलेला महिना. महिन्यामध्ये
वास्तुयोग महिन्यामध्ये, वाहनयोग महिन्यामध्ये, मिळकतीची प्राप्ती महिन्यामध्ये, स्थावर प्रॉपर्टी घेण्याचा योग ह्या महिन्यामध्ये, एखादी शेतजमीन घेण्याचा योग, त्याचबरोबर एखादा व्यवसाय चालू असताना अजून एखादा व्यवसाय सुरू करण्याचा योग, नवीन मित्र मिळण्याचा योग, त्या मित्रांबरोबर काहीतरी डेव्हलपमेंट करावी विचार या दृष्टीनं जर केलेला असेल यशदायी आहे. मागे वळून बघू नका. जिवलग मित्राची भेट सुद्धा याच महिन्यात आहे. पंचमस्थान विद्येचं आहे, संततीचं आहे, इष्टदेवतेची कृपा करून देणार आहे. गुरुदेवता स्वतः विराजमान आहेत. खऱ्या अर्थानं तुम्हाला भगवंताच्या प्राप्तीचं स्वरूप या महिन्यात अनुभवायला मिळेल. निष्ठा ढळू देऊ नका. एक ना धड भाराभर चिंध्या करू नका. जे घेतलंय ते पूर्णच करा हे सांगणारा हा महिना. गुरुदेवता इथे आहेत. या स्थानाचा स्वामी म्हणजेच शुक्र देवता हा दशमातनं लाभाकडे जातोय. केलेलं शिक्षण त्यानुसार लगेच नोकरीची प्राप्ती, नोकरी मिळाल्यानंतर डेव्हलपमेंट किंवा जे जातक नोकरी करत आहेत त्यांच्या जीवनामध्ये बढतीचा योग, प्रमोशनचा योग याच महिन्यात आहे ना. ज्या जातकांना संतती होत नाहीये, चांगल्या डॉक्टरांची आतापर्यंत आपल्याला प्राप्ती होत नव्हती, या महिन्यामध्ये चांगलं मार्गदर्शन मिळाल्यामुळे तुमच्या मनातील सुखाची प्राप्ती तुम्हाला होते आहे. यश तुमचं देदीप्यमान होतं, दीपस्तंभ या पद्धतीनं तुम्ही अढळ असं योग प्राप्त करून घेताय. सुख कोणी देत नाहीये देरे हाली पलंगावली, स्वतः मिळवलंय, स्वतः कष्ट केले, स्वतः झटले, हेच तुम्हाला अनुभवायला मिळालं. षष्ठ स्थान रिपू रोग स्थान. स्वामी बुध देवता हा विशेष 10 तारखेला ऑक्टोबरला तुळा राशीमध्ये म्हणजे दशमात विराजमान होतोय. या कालावधीमध्ये एखादा उद्योगधंदा आपण वाढवतोय. या कालावधीमध्ये आपण मान मरातबा प्रतिष्ठेमध्ये वाढ करून घेताय, राजकीय जबाबदारी पद स्वीकारताय. हे सगळं करत असताना आपल्याकडनं कुठलंही चुकीचं काम व्हायला नको, तोल जायला नको, ही गोष्ट लक्षात ठेवा. लगेच आपले सगळे पत्ते उघडे करून देऊ नका. सगळे आपले गुपित कोणाला सांगून बसू नका. काही गोष्टींना मनातच ठेवा, ही गोष्ट महत्वाची आहे. आपल्या हाताखाली काम करणारे लोक अगदी मन झोकून आपल्या जवळ काम करणार आहे. त्यांना आदर द्या, त्यांच्याशी गोड बोला, मग बघा हा महिना कसा जातो. सप्तमस्थान, सप्तमस्थानाला जायाभाव म्हटलंय, पत्नीच्या सुखाचा कारक म्हटलंय, पतीच्या सुखाचा कारक म्हटलंय. इथे कर्क राशी विराजमान आहे. स्वामी मंगळ देवता 20 तारखेपासून इथे अगदी तळ ठोकूनच आहेत. पत्नीशी थोडेसे 2-2 शब्द होऊ शकतात. पती पत्नींमध्ये मतभेद होईल, वाद होईल, दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये, तिसरा त्याचा सुख आनंद घेईल. त्याला हेच तर पाहिजे ना. अहमपणा दूर करा, दोघांनी एकमेकाजवळ व्यक्त व्हा, हे सांगणारा हा महिना आहे. महिलांना कमरेचे विकार जाणवतील, महिलांना ओटीपोटाचे विकार जाणवतील. विशेष आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, हे सांगणारा हा महिना आहे. अष्टमस्थान सिंह राशी विराजमान आहे. स्वामी सूर्य देवता भाग्यात न कर्माकडे गेले. भाग्याला कर्माची जोड कशी असते या महिन्यात अनुभवायला मिळेल. तेज सूर्यासारखं देदीप्यमान अगदी तळपत राहणार आहे. तुमच्या तेजाची खऱ्या अर्थानं जर सुरुवात होत असेल, खऱ्या अर्थानं तुम्ही कामाला जी गती घेताय ना, ही तुम्हाला जर अनुभवायची असेल तर 17 ऑक्टोबरच्या नंतर तुम्हाला अनुभवायला मिळेल. परंतु कामामध्ये जर धरसोड झाली ना, दुसऱ्यावरी विसंबाला त्याचा कार्यभाग बुडाला, कोणावरती विसंबित राहू नका. तुम्हालाच तुमचं काम करायचंय. मग बघा कसा अगदी आनंद आनंद गडे, सगळीकडे आनंद आहे, देदीप्यमान आहे. कार्य थांबवू नका, हे तुमच्यासाठी सांगणारा महिना आहे. दशमस्थान, या दशमस्थानामध्ये सूर्यदेव आहे. शुक्रदेवता स्वतः मालव्य योगातनं एकादश स्थानामध्ये जातील. सगळ्या सुखांची तुम्हाला प्राप्ती करून देतील. फक्त हे सगळं सुख उपभोगत असताना आई वडिलांकडे लक्ष केंद्रित करा, ही बाब तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. व्यापारात पूर्वी येणारा अडथळा दूर होतो आहे, कारणही तसंच आहे. एकादशाचा मालक
हा षष्टातनो सप्तमात येतोय. भागीदारीतले वाद संपुष्टात येत आहे. नवीन कामाची सुरुवात व्यवस्थित होते, अडथळ्यांनी रहित अशी. व्ययस्थान स्वामी गुरुदेवता, या स्थानाचा मालक गुरु हा पंचम स्थानात विराजमान असल्यामुळे परदेशात राहून शिक्षण घेणे, परदेशात राहून नोकरी करणे, परदेशात स्वतःची वास्तू घेणे, परदेशात स्वतःचं अस्तित्व निर्माण करणे, या सगळ्या गोष्टींसाठी लाभदायी आणि कीर्तिदायी ठरतोय. मकर राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 9 आहे. शुभ रंग तुमच्यासाठी निळा आहे. कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल? 11 तारीख, 12 तारीख, 13 तारीख आणि 14 तारीख आहे. अशुभ अडथळे आणणारे दिवस 26 आणि 27 तारीख. अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी व्हावं, शुभ ग्रहांचं शुभत्व वाढावं, यासाठी मंत्र देतो, याचं आपण पठन करा. मंत्र आहे ओम क्लीम ऐम सौम महालक्ष्मीयै नमः. या मंत्राचा जप करा, नक्की आपल्या अडचणी कमी होतील. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.